नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे। आज आपण मराठी आंतरभारती कृतीपत्रिका आराखडा या बाबतीत चर्चा करणार आहोत। मी शेख निसार। आपल्याला माहीतच असेल की या वर्षापासून SSC बोर्ड जो आहे त्यांनी मराठीचं जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे आणि आज आपण त्याच्यावरच चर्चा करणार आहोत की त्याचं स्वरूप कसं असेल, त्याच्यामध्ये येणारे प्रश्न कसे असतील, या बाबतीत आज आपण चर्चा करू। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मराठी आंतरभारती कृतीपत्रिका आराखडा आपण बघणार आहोत। त्यामध्ये मराठी आंतरभारती म्हणजे हा मराठी संयुक्त भाषेचा विषय आहे, कारण आपण जो आहे उर्दू शाळेमध्ये मराठी हा 40 मार्कासाठी अभ्यासाला आपल्याला आहे, त्यामुळे त्याला आंतरभारती असं नाव आहे आणि त्या 40 मार्कासाठीच हा परीक्षेचा पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे। नक्कीच तुमच्यासाठी तो लाभदायी ठरेल अशी मी आशा करतो। बघा, त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला उर्दू शाळेमध्ये 50 मार्कासाठी एखादा दुसरा विषय असतो आणि 50 मार्कासाठी मराठी असतो। यालाच आपण म्हणतो की मराठी संयुक्त भाषा है ना। अनेक विद्यार्थ्यांना हे असतं की परीक्षेचं जेव्हा वेळापत्रक येतं त्यावेळेस त्यांना कळत नाही की आपली मराठी कोणती आहे। आता बघूया आपण गुण विभागणी। तर गुण विभागणीमध्ये कृतीपत्रिकेमध्ये गद्य विभागास 12 गुण देण्यात आलेले आहे, पद्य विभागास 10 गुण, व्याकरण 6 मार्कासाठी आहे आणि उपयोजित लेखन 12, असं एकूण 40 मार्कासाठी आहे। तसंच लेखी परीक्षा 40 गुण आणि तोंडी परीक्षा 10 गुण। आता तोंडी परीक्षा जी पहिली सुरुवातीला आपली जशी व्हायची त्याप्रमाणेच तोंडी परीक्षा ही होईल, त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। आता जो आराखडा दिलेला आहे आपल्याला SSC बोर्डाने, त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे। आता पहिल्या प्रश्नाचं आपण गुण विभागणी बघूया। गद्य भागासाठी त्याच्यामध्ये गद्य उतारा असेल, पठित असेल 60 ते 80 शब्द, त्याच्यामध्ये आकलन कृती, व्याकरणाधारित कृती, अभिव्यक्ती। त्याच्यानंतर दुसरा गद्य उतारा असेल, त्याच्यासुद्धा तसेच कृती असतील आणि ह्या 2 गद्य उतारावरील कृतींना एकूण 12 गुण देण्यात आलेले आहेत। आता त्याच्यामध्ये जो अभिव्यक्ती हा जो आहे याच्यामध्ये स्वतःचा रिस्पॉन्स, त्याला जे आपण पर्सनल रिस्पॉन्स असं म्हणतो, असे प्रश्न येतील। आता त्याच्यामध्ये पद्य विभाग बघूया आपण। त्याच्यामध्ये आकलन कृती, स्व अभिव्यक्ती, त्याच्यानंतर कवितासुद्धा 2 असतील, कवितावर 2 उतारे असतील आणि गद्य भागावर 2 उतारे असतील। त्याच्यामध्ये आकलन कृती आणि अभिव्यक्ती, याच्यामध्ये व्याकरणाचा जो भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे। तर एकूण पद्यावर कृतीपत्रिकेमध्ये एकूण 10 गुण आहेत। पहिल्या पद्याला 3 गुण, 2, तसेच एकूण 5। त्याच्यानंतर व्याकरण विभागाला जे आहे तर एकूण 6 गुण आहेत। त्याच्यामध्ये 6 कृती येतील। 10वीच्या अभ्यासक्रमातील व्याकरण घटकावर आधारित व्याकरण 1 गुणाच्या 6 गुणासाठी कृती। काळ ओळखा, काळ बदला, शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा, लेखन नियमानुसार लेखन, अचूक शब्द ओळखा, वाक्प्रचार व त्याचे अर्थ, अशा 6 कृतींसाठी कृतीपत्रिकेमध्ये 6 मार्क्स देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर भाग 4था आहे उपयोजित लेखन। त्याच्यामध्ये पत्रलेखनामध्ये फक्त आपल्याला, जसं की पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत, तर त्याच्यामधून फक्त आपल्याला अनौपचारिक पत्र आहे। त्याच्यानंतर कथा लेखनमध्ये कथापूर्ती, शब्दावरून, मुद्द्यावरून, शीर्षकावरून कथा लेखन। त्याच्यानंतर निबंध लेखन, त्याच्यामध्ये आत्मकथन असेल, वर्णनात्मक असेल आणि स्वानुभव असेल। आणि यापैकी कोणत्याही 2 लेखन कृती ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला, कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला येतील, त्यापैकी तुम्हाला एक सोडवणं आवश्यक आहे। आता आपण सुरुवात करूया गद्य विभागामध्ये। जो पहिला उतारा असेल त्याच्यावर प्रश्न कसे असतील, त्याच्यामध्ये अपेक्षित कौशल्य आहे वाचन, आकलन, व्याकरण आणि अभिव्यक्ती। त्याच्यानंतर पहिलं जो आहे आकलन कृती। आकलन कृती जी आहे तुम्हाला त्यामध्ये 3 गुणांसाठी असेल। व्याकरणाधारित कृती जी आहे 1 मार्कासाठी असेल आणि अभिव्यक्ती, स्वमत अभिव्यक्ती ही 2 गुणांसाठी असेल। एकूण पहिला जो गद्य उतारा आहे तो 6 गुणांसाठी असेल। आता बघूया आपण की प्रश्न पहिला जो असेल तुम्हाला त्याच्यामध्ये गद्य उतारा, तर गद्य उतारे हे 2 येणार आहेत, है की नाही। कोणत्याही तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये जेवढे गद्य उतारे आहेत त्याच्यामधून 60 ते 80 शब्दाचा एक गद्य उतारा तुम्हाला देण्यात येईल। अशी पूर्ण कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला 2 उतारे देण्यात येईल 12 मार्कांसाठी। तुम्ही बघत आहात की उतार्यांचे सॅम्पल इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत।
आणि हे उतारे पठित असतील. पठित म्हणजे तुम्हाला पुस्तकाबाहेरचे येणार नाहीत, पुस्तकामधीलच येतील. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा असेल पद्यावर आधारित, पद्य उतारा है ना. एक कविता देण्यात येईल तुम्हाला, 2 कविता देण्यात येईल. पहिली कविता असेल 5 मार्कासाठी, त्याच्यावर 5 प्रश्न, 2 प्रश्न असतील. आकलनावर आधारित असेल आणि स्वमत अभिव्यक्तीवर आधारित असेल. त्याच्यानंतर दुसरी सुद्धा एक कविता येईल, त्याच्यावर सुद्धा तसेच प्रश्न असतील. आणि या कविता तुम्हाला परीक्षेमध्ये एकतर पूर्ण देण्यात येतील किंवा त्याच्यातील काही भाग तुम्हाला देण्यात येईल. मग त्या कवितेचं तुम्ही वाचन करून त्याच्यावर आधारित जे प्रश्न असतील त्याची उत्तर द्यायचे. याच्यानंतर आपण आता बघूया कृती जी पहिली आहे गद्यामध्ये, आकलन उतार्यावर आधारित, त्याला गुण देण्यात आलेले आहे. तुम्हाला 1 मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो, 2 मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा 3 मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे प्रश्नाच्या उत्तरावर डिपेंड असेल की त्याला किती गुण असतील. परंतु 3 टाईपचे प्रश्न तुम्हाला एकच आकलन कृतीवर 3 सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, 2 सुद्धा विचारले जातात. आता आपण बघूया आकलन कृतीवर येणारे प्रश्नांचे स्वरूप कसं असेल. आता इथे बघा, इथे कृती वेगवेगळ्या आहेत, एकूण 20 कृती असतील. त्याच्यामध्ये बघा पहिली कृती आपण बघतोय की चौकट पूर्ण करा. तुम्हाला तिथे दिलेला आहे अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ स्टोक यांचा संशोधनाचा विषय कोणता. मग एकाच याच्यामध्ये लिहायचा आहे तर त्याला 1 गुण देण्यात आला. परंतु तुम्ही दुसरा जो प्रश्न बघताय कोणते लिहा, तिथे तुम्हाला 3 ऑप्शन आहेत तर त्याला 2 गुण देण्यात आलेले आहे. तर असं सुद्धा एकूण 3 गुणासाठी प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरं जी कृती येऊ शकते तुम्हाला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यानंतर एका शब्दात उत्तरे लिहा. बघा तुम्ही याच्यामध्ये बघताय की ज्यासाठी एकच वाक्यामध्ये उत्तर लिहायचं त्याला 1 गुण देण्यात आलेला आहे आणि ज्यांचं उत्तर 2 शब्दामध्ये द्यायचं आहे, 2 उत्तर जिथे मागितलेले आहे तिथे 2 गुण देण्यात आलेले आहे. तर अशा वेगवेगळ्या कृती तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. जसं की एका शब्दात उत्तर लिहा, एका वाक्यात उत्तर लिहा. आता याच्यानंतर बघा रिकामी जागा भरा. कवयित्रीने व्यक्त केलेला अभिमान, कवयित्रीने या कवितेतून कोणता अभिमान व्यक्त केलेला आहे अशी सुद्धा कृती तुम्हाला येऊ शकते. त्याच्यानंतर शब्दजाल पूर्ण करा. हे बघा यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. भारतात विभिन्नता दर्शविणाऱ्या बाबी यासाठी कृतीपत्रिकेमध्ये 2 गुणांसाठी ती दिलेली आहे. आपण जो बघतोय हे जे प्रश्न आहेत हे आकलनावर आधारित असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर वैशिष्ट्य लिहा, कारण लिहा, चौकट पूर्ण करा, आकृती पूर्ण करा. हे सुद्धा आकलनावरच आधारित प्रश्न आहेत. त्याला गुण वेगवेगळे असतील, प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं असेल. तुम्ही प्रश्नांना समजून त्याला लिहायचं. जसं की कारण लिहा, एक नवीन वैशिष्ट्य लिहा. बकुळीच्या झाडाची वैशिष्ट्ये कोणकोणती होती. कारण लिहा, बकुळाला आनंद का बरं होत होता, त्याचं कारण काय. त्याच्यानंतर बकुळीच्या झाडाने पाहिलेल्या फुलाचं वर्णन करा, त्याने कोणतं फुल पाहिलं होतं, तो का घाबरला होता, असे तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत. त्याच्यानंतर असं सुद्धा तुम्हाला एक कृती येऊ शकते की उत्तर लिहा. चकोर पक्षी प्रामुख्याने कोणत्या भागात फिरतो, चौकट पूर्ण करा. चकोराच्या वर्णातील रंगाचे वैविध्य सांगा. या सगळ्या ज्या कृती आहेत त्या आकलनावर आधारित आहेत. आपण गद्य भागामधील जो पहिला प्रश्न असेल, तुम्हाला पहिले 3 प्रश्न येऊ शकतात किंवा 2 येऊ शकतात किंवा 1 सुद्धा येऊ शकतो. आणि त्या आकलनावर आधारित प्रश्नाचं स्वरूप कसं असेल यावर आपण चर्चा करत आहोत. त्याच्यानंतर असेल आकलन कृती. त्याच्यामध्ये बघा उत्तर लिहा, असं सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. वैशिष्ट्य लिहा, आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये सुद्धा बघितलं की वैशिष्ट्य लिहा. बकुळाच्या झाडाची वैशिष्ट्य लिहा. सावित्रीबाई फुले यांचा स्वभाव कसा होता याची वैशिष्ट्य लिहा. त्याच्यानंतर उत्तर लिहा. सावित्रीबाईंनी संजीवनी मंत्र दिलेले घटक कोणते, सावित्रीबाईंच्या विचाराचे लेखकाने केलेले वर्णन कोणते, हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे. अजून अशी सुद्धा कृती येऊ शकते. बघा आता नवीन कृती इथे देण्यात आलेली आहे. असत्य विधान ओळखा. म्हणजे यामधून असत्य विधान, सत्य नाही, असत्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. फक्त त्याच्यावर अ ब कड असं न लिहिता ते विधान जे आहे ते तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. त्याच्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे विशेष लिहा. एखाद्या गद्य उतार्यातून तुम्हाला असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. मी बघा 2 प्रश्न इथे दिलेले आहेत. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार खूप मोठा होता, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर आपण बघूया आकृतीबंध. आकृतीबंध म्हणजे वेब डायग्राम. जसं की तुम्ही इंग्रजीच्या पेपरमध्ये वेब डायग्राम पूर्ण करतात
त्याचप्रमाणे तुम्हाला मराठीत सुद्धा वेब डायग्राम देण्यात आलेले आहेत. त्याला आकृतीबंध, एका वाक्यात उत्तरे लिहा, कारण लिहा, योग्य पर्याय निवडून लिहा. योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. को फ्लाईटचं अंतर किती होतं, तर यामधून कोणतं त्याला योग्य पर्याय आहे. लेखकाने पुढे शिकणे नाकारले, कारण काय होतं ते कारण तुम्हाला लिहायचं होतं. अजून एक प्रश्नाचा प्रकार त्याच्यामध्ये येऊ शकतो तुम्हाला, तो आहे तुलना करा. दोन तुम्हाला घटक देण्यात येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला तुलना करायची आहे की चुंबकीय पदार्थ कसे असतात, अचुंबकीय पदार्थ कसे असतात, त्यांच्यात कोणकोणत्या धातूंचा समावेश होतो, हे तुम्हाला तुलना करायची आहे. त्याच्यानंतर चुकीचा पर्याय कोणता आहे याच्यातून, तो चुकीचा पर्याय जो आहे, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये 3 जे धातू आहे आणि स्टोन म्हणजे एक दगड आहे, तो धातूमध्ये बसत नाही, तर चुकीचा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडून रिकामी जागा पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा. उत्तर लिहा, प्रमाण भाषेत भाषांतर करा. भलताच रंजिस करी राईनो मारो, असं तुम्हाला शब्द येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला प्रमाण भाषेमध्ये त्याचं भाषांतर करायचं आहे, तुमच्या भाषेमध्ये त्याला भाषांतर करायचं आहे. त्याच्यानंतर पाऊस आवडणारी माणसं कशी असतात, त्याची 4 उत्तरं तुम्हाला तिथे देण्यात आलेले आहेत. मग आता ज्यावेळेस 4 उत्तरं असतील त्यावेळेस जे आहेत तर त्याला गुणसुद्धा तुम्हाला जास्त असतील. त्याच्यानंतर आहे कृती सोडवा, चौकट पूर्ण करा, संबोध स्पष्ट करा. असे तुम्हाला प्रश्न जे आहेत तर येऊ शकतात परीक्षेमध्ये. तर असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. कृती सोडवा, चौकट पूर्ण करा, संबोध स्पष्ट करा. अविन या शब्दाचा अर्थ काय होतो, त्याच्यातून तुम्हाला काय अर्थ प्राप्त होतो, ते संबोध तुम्हाला तिथे स्पष्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा असा प्रश्न येऊ शकतो, चौकट पूर्ण करा. कवीने मागणी केलेल्या हाताचे प्रकार कोणकोणते आहेत, कवितेवर आधारित प्रश्न आहे. त्याच्यानंतर कोष्टक पूर्ण करा. हाताचे वर्णन, शेतकरी, श्रमिक है ना, तर शेतकरीला कष्टाचे हात पाहिजे आहे की नाही. तर असे तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्नांचे प्रकार बघा. तुम्ही किती प्रकार बघितले आतापर्यंत, वेगवेगळे प्रकाराचे तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. आणि हे सर्व जे प्रश्न आपण बघतोय हे सर्व जे आहेत ते आधारित आहेत, आकलनावर आधारित आहेत. त्याच्यानंतर एक नवीन प्रश्न इथे ॲड केलेला आहे, परिणाम लिहा. खालील घटकावर वसंत ऋतूच्या आगमनाचा होणारा परिणाम, म्हणजे आंब्याच्या झाडावर वसंत ऋतूचा काय परिणाम होतो, भ्रमर काय करतात, कोकिळ काय करतात, पक्षी काय करतात, याची तुम्हाला परिणाम लिहायचे आहेत. तर अशी सुद्धा कृती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची संभावना आहे. तर वेगवेगळ्या कृती आणि त्या वेगवेगळ्या कृतींना तुम्हाला द्यायचा प्रतिसादसुद्धा वेगवेगळा असेल. आता याच्यानंतर बघूया आपण की गद्य भागावर जे व्याकरण विचारण्यात येणार आहे तुम्हाला, हे व्याकरणाचा भाग वेगळा आहे, तो 6 गुणांचा जो भाग आहे तो वेगळा. परंतु एखाद्या उतार्यावर तुम्हाला जो व्याकरण विचारण्यात येणार आहे तो 1 गुणांसाठी आहे आणि त्याच्यावर कसे प्रश्न येतील याच्यावर आपण आता चर्चा करूया. तर एकच पहिल्या गटामध्ये, पहिल्या गद्य उतार्यामध्ये तुम्हाला एक व्याकरणावर एक प्रश्न विचारण्यात येईल, त्याला 1 गुण देण्यात आला. आता ते प्रश्न कसे असतील, विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा, त्याला 1 मार्क देण्यात येईल, 1 गुण देण्यात येईल. खाली शब्दांना उतार्यात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. लहान या शब्दाला उतार्यामध्ये कोणता शब्द आला आहे, थंड या शब्दाला जसं की उष्ण आलेला आहे, लहान, मोठा, असे जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. पुढील शब्दांच्या अर्थाचा क्रमाने येणाऱ्या परिच्छेदातील शब्द शोधून लिहा, असे सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. सहसंबंध ओळखा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर वर्गीकरण करा. तुम्हाला प्रश्न देण्यात येतील की याच्यामधून स्त्रीलिंग कोणते आहे, पुल्लिंग कोणते आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे की आई ही स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे, मग ती स्त्रीलिंग आहे किंवा पुल्लिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला बसवायचं आहे. त्याच्यानंतर पुढील नामाची विशेषण आपण बघितलं की 8वीपासूनच आपण विशेषण जे 8वीपासून तुम्हाला जो व्याकरणाचा भाग आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर यामधून विशेषण कोण आहे, ते कोणतं शब्द आहे तो ओळखून तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्याकरणावर अजून प्रश्न येऊ शकतो, सहसंबंध लिहा. त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, चांदण्याने आनंदित होणारा पक्षी कोणता, चकोर. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. व्याकरणासाठी रिकाम्या जागा भरा. शिक्षणाविषयी विचारण्यात आलेले क्रियापदे शोधून लिहा. त्याच्यानंतर माझा अभ्यास, व्याकरणामध्ये तुम्हाला पुढील आकृतीत दिलेल्या शब्दांची योग्य जुळणी करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत त्यातून.
हे बघा, समजा कार्य आहे, त्या कार्याला एक कार्य आहे, येईल आहे, शिक्षण आहे, याच्यातून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. त्याच्यानंतर समानार्थी शब्द है ना, एकाच शब्दाचे जर समानार्थी शब्द त्या उतार्यामध्ये आलेले असतील तर ते समानार्थी शब्द कोणते. त्याच्यानंतर उतार्यामध्ये आलेलं एक भूतकाळाचं एक वर्तमान काळाचं वाक्य शोधून लिहा. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्याकरण कृतीसाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर झपझप यासारखे, जसं की झपझप चालणे यासारखे आणखी जे शब्द उतार्यामध्ये जे आलेले आहेत ते तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. त्याच्यानंतर वचन ओळखा, व्याकरण. त्याच्यानंतर खालील वाक्यातील काळ ओळखा व वाक्याचा काळ बदलून वाक्य पुन्हा लिहा. हे व्याकरण जे आहे ते गद्य उतार्यावर आधारित व्याकरण आहे. तुम्हाला व्याकरणाची जी कृती आहे 6 मार्कासाठी 6 गुणांसाठी ती वेगळी देण्यात आलेली आहे. तर त्याच्यानंतर अजून व्याकरणावर कृती येऊ शकते. प्रत्येक शब्दाला किमान 2 समानार्थी शब्द सांगा. आकाशाला समानार्थी शब्द काय, ते 2 समानार्थी तुम्हाला सांगायचं. घराला काय आहे, निवास आहे, की अजून कोणता अजून एक शब्द आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्याची नावे लिहा, की या वाक्यामध्ये विरामचिन्हे कोणकोणती आलेली आहे, त्यांची नावे काय. हे सुद्धा तुम्हाला असे सुद्धा प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर वचन बदला. पाऊस जो आहे त्याचं वचन तुम्हाला बदलायचं आहे. गाव जे आहे त्याचं जे वचन आहे ते सुद्धा तुम्हाला बदलायचं आहे. खालील अनेक वचनी नामाची एकवचनी रूपे सांगा व ती वाक्यात वापरून वाक्य लिहा. आता हे अनेक वचनी नावे दिलेले आहे. नद्या, नदी, विटा, वीट, लिंबे, लिंब, असं तुम्हाला त्याचं एकवचनी करून त्याचं वाक्यात उपयोग करायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर अचूक शब्द ओळखा. त्याच्यामध्ये खाली जे शब्द दिलेले आहेत त्याच्यातून अचूक शब्द कोणता ते तुम्हाला ओळखायचा आहे. आता वाक्यातील वाक्प्रचार ओळखून अर्थ लिहा व त्याचा दुसरा वाक्यात उपयोग करा. त्यांच्या हैदोस घालण्याविषयी आपल्याला चीड आहे. याच्यामध्ये वाक्प्रचार कोणता आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला शोधायचा आणि ते लिहायचं आहे, ते ओळखायचं आहे तुम्हाला. तर असे प्रश्न जे आहेत गद्य उतार्यामध्ये जो व्याकरणाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्या कृती वेगवेगळ्या, मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या कृती असू शकतात. त्याच्यानंतर गद्य उतार्यातील जो तिसरा घटक आहे, जी तिसरी कृती आहे ती आहे स्वमत अभिव्यक्ती. याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत काय, त्याच्याविषयी तुम्हाला मत काय, स्वतःचं मत काय ते लिहायचं आहे, तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये 6 ते 8 वाक्य लिहिणे अपेक्षित आहे. जर याच्यापेक्षा जर तुम्ही कमी वाक्य लिहित असाल तर त्याला गुण मिळणे कठीण आहे. त्याच्यानंतर आता माझे मत म्हणजे स्वमत अभिव्यक्तीवर प्रश्न कसे येतील तुम्हाला. माझी आईविषयी 6 ते 8 वाक्यात तुमचे विचार लिहा. तुम्ही अनुभवलेल्या चांदण्या रात्रीचे वर्णन 6 ते 8 वाक्यात लिहा. तुमच्या आवडत्या पक्ष्याचे वर्णन 6 ते 8 वाक्यात लिहा. निसर्गातील पक्षीसृष्टी याविषयी 6 ते 8 वाक्यात माहिती लिहा. म्हणजे याच्यामध्ये तुमचं स्वतःचं मत काय आहे, तुम्हाला स्वतःच्या मनाने त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. अजून बघा, तुम्हाला माहीत असलेल्या 4 समाज सुधारकांची नावे लिहा. कोणत्याही एका समाज सुधारकाच्या कार्याविषयी 6 ते 8 वाक्यात माहिती लिहा. कवितेत गाणाऱ्या धडपडणाऱ्या हातांचे सांगितलेले महत्त्व काय, तुमच्या शब्दात सांगा. अभंगात सांगितलेले विवेकाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की अभंगातील तुम्हाला आवडणारी पंक्ती कोणती, सकारण स्पष्ट करा. म्हणजे त्याचं कारण काय, तुम्हाला ती का आवडलेली आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. अजून एक प्रश्न आहे वसंत ऋतूचे वेगळेपण. म्हणजे वसंत ऋतू जेव्हा सुरू होतं तिचं वेगळेपण काय, तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. याला तुम्हाला पुस्तकामध्ये किंवा कुठे तुम्ही शोधाल तर त्याचं उत्तर तुम्हाला सापडणार. ते स्वतःच्या मताने तुम्हाला तयार करायचं आहे. तुमचं स्वतःचं रिस्पॉन्स काय आहे, तुम्हाला त्याच्यातून काय कळलं तुम्हाला किंवा काय वाटतंय ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर भारतात विविधतेत एकता आहे हे विधान स्पष्ट करा. असे सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आता कृतीपत्रिकेचा जो तिसरा भाग आहे तो आहे व्याकरण. गद्य आणि पद्य उतारावर येणाऱ्या कृती कशा असतील
त्या कशा येतील, कृती वेगवेगळ्या असतील आणि त्या कशा येतील आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर आता जो व्याकरणाचा जो भाग आहे कृतीपत्रिकेमध्ये तो एकूण 6 गुणांसाठी आहे आणि 6 गुणांसाठी तुम्हाला 6 कृती विचारण्यात येतील परीक्षेमध्ये. त्या कशा येतील बघा की आता 10वीच्या अभ्यासक्रमातील व्याकरण जो घटक दिलेला आहे तुम्हाला त्याच्यावर आधारित ह्या कृती असतील. एक गुणाच्या 6 कृती. काळ ओळखा, काळ बदला, शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा, लेखन नियमानुसार लेखन, अचूक शब्द ओळखा व वाक्प्रचार व त्याचे अर्थ, अशा 6 कृती तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. आपण जो सुरुवातीला व्याकरणाचा भाग बघितला तो जो आहे तो गद्य उतार्यावर असलेला व्याकरणाचा भाग आहे आणि स्पेशल 6 मार्काचं जे व्याकरण आहे ते तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये वेगळ्या प्रमाणात देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कंसातील आता बघा व्याकरणावर आधारित कृती कशा असतील. कंसातील सृष्टीनुसार बदल करा, मी हिमालयातील जंगल पाहीन, वाक्याचा काळ ओळखा, है ना, पुढील शब्दांचा योग्य क्रम जुळवून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. या सगळ्यांसाठी एक गुण देण्यात आलेला आहे. लेखन नियमानुसार योग्य शब्द लिहा. आता बघा आपण काळ ओळखा. काळावर आधारित प्रश्न कसे येऊ शकतात, कशा कृती येऊ शकतात. काळ ओळखा, खालील वाक्यांचा काळ ओळखा. मला 2 पुस्तके हवी होती, कोणता काळ आहे. मी खात्रीने पास होईन, कोणता काळ आहे. त्याच्यानंतर काळावर आधारित जो दुसरा प्रश्न आहे तो असा येऊ शकतो, काळ बदला. विद्येनेच परिस्थितीवर मात करता येते. भविष्य काळ करा, मग त्याचं काय येईल, विद्येनेच परिस्थितीवर मात करता येईल. त्याच्यानंतर व्याकरणावर अजून असा प्रश्न येऊ शकतो, अशी कृती येऊ शकते, कोष्टक पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला एक टेबल दिलेलं येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते कोष्टक पूर्ण करायचं आहे. खालील धातूंची 3 काळातील रूपे त्या तक्त्यात तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे वर्तमान काळामध्ये त्याचं रूप काय असेल, भूतकाळामध्ये काय असेल, भविष्य काळामध्ये काय असेल, तुम्हाला ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर शब्दाचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तुम्हाला एक शब्द दिलेले असतील, एक वाक्याला जे आहे त्याचे शब्द वेगवेगळे करून देण्यात येतील, त्याच्यावर तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. त्याच्यानंतर काही चुकीचे शब्द तुम्हाला देण्यात येतील, त्याच्यातून लेखन नियमानुसार जो शब्द बरोबर आहे, जो शब्द अचूक आहे तो शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये लिहायचा आहे. पाऱ्यावर सोडणे, दुर्लक्ष करणे, धीर देणे, आधार देणे, मनोमन ठरवणे, निश्चय करणे, अशा जोड्या तुम्हाला ज्या आहेत तर लावायच्या आहेत. आता आपण बघूया विभाग 4. हा सर्वात शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये उपयोजित लेखन एकूण 12 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कृती देण्यात येतील आणि प्रत्येकी जो आहे एक जो प्रश्न असेल तो 4 गुणांसाठी असेल. म्हणजे 3 कृती असतील आणि एका प्रश्नाला 4 गुण, म्हणजे एकूण 12 मार्कासाठी ही जी तुम्हाला शेवटचा जो भाग आहे उपयोजित लेखन एकूण 12 मार्कासाठी आहे. त्याच्यामध्ये काय असेल, सुरुवातीचा पहिला प्रश्न असेल पत्रलेखन. आता तुम्ही बघा संयुक्त भाषेसाठी फक्त अनौपचारिक पत्र आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असेल कथालेखन, कथापूर्ती करा, शब्दावरून, मुद्द्यावरून, शीर्षकावरून कथा लिहायची आहे. निबंध लेखन, आत्मकथन, वर्णनात्मक, स्वानुभव, यापैकी तुम्हाला 2 ज्या कृती आहेत त्या परीक्षेमध्ये देण्यात येतील, त्याच्यातून तुम्हाला एक सोडवायची आहे. परंतु तुम्हाला हे 12 मार्कासाठी 3 कृती सोडवणे आवश्यक आहे. आता आपण बघूया पत्रलेखनाचा नमुना कसा असेल. एक तुम्हाला तिथे फलक देण्यात येईल, शालेय फलकावरील बातमी वाचून त्या खालील कृती करा. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मॅटर देण्यात येईल आणि त्याच्यावर 2 प्रश्न विचारण्यात येतील तुम्हाला. उपक्रमाच्या गटप्रमुखाला त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. एक अनौपचारिक पत्र आहे, दुसरं अनौपचारिक पत्र असं असेल सदरची बातमी तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगणारे पत्र लिहा. या दोघांमधून तुम्हाला एक पत्राची निवड करायची आहे आणि एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे. आता कथा लेखनावर कसे प्रश्न असतील तुम्हाला की बघा, आता इथे दिलेला आहे खालील अपूर्ण कथा तुमच्या कल्पनेने पूर्ण करा. एक अपूर्ण कथा तुम्हाला देण्यात येतील. अपूर्ण म्हणजे जी पूर्ण नाही अशी कथा तुम्हाला देण्यात येईल आणि त्याला तुम्हाला काय करायचं, तुमच्या कल्पनेने पूर्ण करायची आहे. किंवा मग असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन करा. त्याच्यानंतर निबंध लेखन,
आता बघा, आत्मकथन करायचं आहे, तुम्हाला 2 चित्र देण्यात येतील. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्याही एका घटकाची आत्मवृत्त लिहा. जसं की मी फूल आहे, फुलाचं चित्र आहे, मी एक फूल बोलतोय, आत्मवृत्त लिहायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, असे 2 तुम्हाला चित्र देण्यात येतील आणि त्या चित्राला पाहून तुम्हाला काय वाटतं त्याचं तुम्हाला आत्मवृत्त लिहायचं आहे. ही सुद्धा कृती तुम्हाला 4 मार्कासाठी असेल. हा भाग जो आहे निबंध लेखनातील आहे. त्याच्यानंतर दिवस आहेत तेव्हा किंवा तुम्हाला एखादं प्रसंग लेखन करायचं आहे. म्हणजे एखादं तुमच्या शाळेमध्ये कोणता तरी कार्यक्रम झालेला आहे, एखादा समारंभ झालेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होता आणि तुम्ही काय अनुभवलं त्या तो प्रसंग तुम्हाला लिहायचा आहे. किंवा मग तुम्हाला असं स्वतःचा एखादा अनुभव लिहा, अशी सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. तर ह्या कृती तुम्हाला 4 मार्कासाठी असतील आणि ह्या सर्व कृती तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे. कारण सगळ्यात जास्त वेटेज या भागाला देण्यात आलेला आहे. कारण 3 कृतींसाठी तुम्हाला 4 म्हणजे 12 मार्क यामध्ये देण्यात आलेले आहेत. आपण बघतोय वर्णनात्मक प्रसंग लेखन हे निबंधाचे भाग आहे. ठीक आहे, सर्वात अगोदर आपण बघितलंय की आत्मवृत्त आहे, त्याच्यामध्ये आत्मकथा आहे, त्याच्यानंतर वर्णनात्मक आणि त्याच्यानंतर काय असेल, प्रसंग लेखन असेल. त्याच्यानंतरचं बघा, आता आपण बघूया पत्रलेखनावर आधारित प्रश्न अजून कसे येऊ शकतात, कशा कृती येऊ शकतात. सूचना फलक वाचा व त्या खालील कृती सोडवा. एक सूचना फलकावर तुम्हाला एक काहीतरी मॅटर देण्यात येईल. त्याच्यानंतर 2 कृती असतील तुम्हाला. सहलीत चालण्याविषयी आग्रह करणारे पत्र मित्राला लिहा, अनौपचारिक पत्र आहे. त्याच्यानंतर सहलीत जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी वडिलांना पत्र लिहा, हे सुद्धा अनौपचारिक पत्र आहे. परंतु या दोघांमधून तुम्हाला एका पत्राची निवड करायची आहे आणि तो पत्र तुम्हाला त्यामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर कथा कशा असू शकतात, खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. ठीक आहे, त्याच्यानंतर निबंध लेखनमध्ये कसं येईल, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा. स्वानुभव लेखन किंवा प्रसंग लेखन यासाठी शब्दमर्यादा जी आहे, कथासाठी जी शब्दमर्यादा आहे ती 60 ते 80 शब्द आहे. आता बघा, इथे एक प्रश्न दिलाय, तुम्ही सुट्टीमध्ये तुमच्या मामाच्या गावाला खेड्यात गेला होता, तिथे घेतलेल्या अनुभवाचं वर्णन करा. त्यात तुम्हाला कोणकोणते अनुभव आले ते लिहायचं आहे त्याच्यामध्ये. आता बघा, एक तुम्हाला चित्र देण्यात येतील, एक चित्र आहे आणि खालील घटकाची तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मवृत्त काय करायचं आहे, लिहायचं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय आणि त्याचं तुम्हाला आत्मवृत्त लिहायचं आहे. ही सुद्धा तुम्हाला कृती जी आहे 60 ते 80 शब्दासाठी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा 4 गुण आहेत. बघा, तुम्ही जेवढ्या सुद्धा कृती तुम्हाला देण्यात आलेल्या आहे, कथा लेखन करा, है ना, निबंध लिहा, या सर्व कृती तुम्हाला ज्या आहेत 4 गुणांसाठी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची जी शब्दमर्यादा आहे 60 ते 80 शब्द आहेत. मला असं नक्कीच वाटतं की तुम्हाला जी आहे माझी थोडक्या शब्दातील कृती पत्रिका मी जी प्रेझेंट केली आहे ती तुम्हाला समजली असेल. काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्कीच ईमेल वगैरे करू शकता. धन्यवाद.